मम्मी है क्या? सॉरी आंटी। थैंक यू दीदी। थैंक यू भैया। भी क्या याद रखेगा, कल्पना तेरे को एक लड़की के साथ घूमने दे रही है। मी तुझ्या ना खूप बघते, तुझे खूप व्हिडिओ पण बघते, तुझे व्लॉग। यूट्यूब पे कितने सब्सक्राइबर है? ज्यादा नहीं, 5 लाख सब्सक्राइबर। फोटो काट माझा पोरगा तुझा बिग फॅन आहे भाई. कुठे कुठे एक लड़की को लेके जाऊंगा मैं डेट पे। अब दोनों में से कोई आएगा? खूप प्रयत्न होता माझा तुला भेटायला माहिती काय बोलतोय? सो हॅलो गाईस, कसे आहे तुम्ही? बाय तुम्ही सर्वजण ठीक असणार. मी तुमचा लाडका भाऊ परिवार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज जे माझ्या चॅनलवर न्यू असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॅक कलरला क्लिक करून टाका. तर गाईज आज चाललो मी दादरला काहीतरी क्रेझी करायला. म्हणजे असा विचार केला आहे कुठेतरी पोरीला कन्व्हिन्स करणार आणि त्यासोबत डेटला जाणार आहे. तर गाईज आमची डेट कशी असणार या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार. तर गाईज एक तुमच्या लोकांना सांगायचं आहे, हा माईक आपल्याला दादाने आणि सर्वांनी दिला, म्हणजे आपल्या दादा भाऊ बंडली सर्वांनी. तर गाईस या माईकला आता यूज करणार आणि त्या पोरीसोबत जाणार डेटमध्ये. जास्त टाइम वेस्ट नाही करणार तुमच्या लोकांचा. तर गाईस आपल्याला तिथे जाऊन विचारायचं, पण खूप साऱ्या पोरींना कन्व्हिन्स करायचंय. चल झूठा. आणि काय तुमचा भाऊ कसा वाटते? ओ सदियाने तेरे वाजते. तर गाईस आपला माईक लावलाय, बघू शकता तुम्ही लोक. आता जावं दादरला आणि रस्त्यामध्ये कोणतरी युनिक भेटला आपल्या लोकांना, तर त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करूया. चला गाईस, ड्रायव्हर हेल्मेट पेन और चला. तर गाईस आणि आपल्यासोबत फज्जू माझा भाऊ मित्र, खास याला पगार देतो महिन्याचा. थोडी भीती पण वाटते माईक पडण्याची, पण काय नाही, आपला दादा आपल्या सोबत आहे. असा एक माईक पडला तर काय 10 माईक अजून देऊन टाकणार. तर गाईस आपले फॅन्स लोक भेटले. भाई काय बोलतो भावा? भाई खूप प्रयत्न होता माझा तुला भेटायला माहिती काय बोलतोय खरं? दादरवरून आलोय. किती? दादरवरून आले. हा, आजीच्या इकडे आलतो मी. बोललो अच्छा. बॉबी आता भेटायला जाऊया. चालेल चालेल, चल भाई मी दादरला आलतो जातो पण तुम्ही. इकडे. तू दादरला जातोय तुम्ही? दादरला कुठं राहतो तू? मी दादरला फुल मार्केटच्या इकडे, मी नाही टाकले मी नार्ली पार्कला चाललोय. नारली बाग. चालेल चल भाई, थँक्यू. चांगला वाटला भाई भेटून. चला भाई काढ ना भाऊ काढ. फायनली आम्ही नार्ली पार्क मध्ये पोहोचलोय. गाईज एक सीन काय इथं माहितीये का, सर्व कपल लोक आले. याच्यामध्ये कोणतरी आपल्याला भेटायला पाहिजे, चांगली पोरगी जी आपल्यासोबत डेट करणार. होऊ शकता गाईज. काय शोधायला चालू करूया आपण. लवकर शोधल्यानंतर त्याच्यासोबत चहा पिऊया, त्यासाठी गिफ्ट देऊया, त्याला काहीतरी चारूया. बघूया गाईस कुठली चांगली पोरगी भेटते आपल्याला. मला माहित नाही डेटवर कसं जातं, कारण की कल्पनासोबत कधी मी डेटवर गेलो नाहीये. फक्त आम्ही डायरेक्ट प्रेम केला गाईस, डायरेक्ट प्रपोज केला. त्याच्यामुळे प्रयत्न करणं चांगला डेट म्हणजे करायचं. तर प्लीज सपोर्ट करा, कमेंट करून जावा गाईस. नेक्स्ट ब्लॉग कसा काय बनवू मी. अच्छा कसे आहे? मस्त. मी तुझ्या ना खूप बघते, तुझे खूप व्हिडिओ पण बघते, तुझे व्लॉग पण बघते. खूप मस्त. कल्पना कुठे? कल्पना घरी, ती बोरुलला गेली फिरायला. अच्छा, मला फोटो हो काढायचा. काढा ना काढा. चालेल थँक्यू. चालेल, चांगलं वाटलं भेटून तुमच्या लोकांना. थँक्यू. इंस्टाग्रामवर बनवतो. जे दादा होते ना, ते आमच्या लोकांना आतून आम्ही इथपर्यंत आलो असेल रेतीपर्यंत. तिथपर्यंत ते आल्यानंतर ते बोलले माझ्या वाईफला त्यासोबत फोटो काढायचे. तर मी एकदम खुश झालो. त्याच्यामुळे मी गेलो आहे, फोटो काढला. खूप चांगला वाटला. असं तुम्ही लोक मला भेटले तर अजून चांगलं वाटेल. तर आता गाईस आपला डेटचा ते प्लॅन आहे ते करूया पहिला सक्सेस. चला. तर गाईज आम्ही दादरला आलेलो, पण इथे पूर्ण कपल्स लोक भरले गाईज. माझी तर फाटत होती त्यांच्या जाऊन विचारायला, आणि सोबत पण कोणातरी पण मला भीती वाटत होती. म्हणजे 2 पोरी 1 पोरगा होता, तरी पण मला भीती वाटत होती काहीतरी तो पोरगा हिरो नाही बनायला पाहिजे मध्ये त्याच्यामुळे. आणि सर्व छोटे पोरी आहे, आणि सर्व आपले ताई सारखे. त्याच्यामुळे कोणाला विचारला नाही. आता इथून चाललो मी डायरेक्ट बँड्राला. बघू बँड्राला काय होतं काय पुढचं. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. तर गाईज फायनली आम्ही लोक पोहोचले बँड्रा बँडी स्टँड वर. पण ते किल्ल्याचे ते जाणार नाही, कारण किल्ला बंद झाला, 6 वाजता बंद होता. तर तिथे चाललोय. ते काय रे भाऊ आगे बँडी स्टँडचे ते चाललोय. आता बघू त्याच्यामध्ये कोणतरी भेटून जाऊ दे देवा प्लीज यार. हा ब्लॉग काहीतरी कसा तरी होऊन जाऊ दे सक्सेस. व्ह्यू थोडा चांगला वाटते, सनसेट. कंटिन्यू ब्लॉग मध्ये प्लीज. माझा माईक पडला असता आता. तर गाईस सुकून. मला भीती वाटते खूप, कारण की ते खूप चांगले दिसतात आहे. तर प्रयत्न करायला पाहिजे आपल्या लोकांना. ब्लॉग बनना मेरे यूट्यूब चैनल पे. तो मैंने ऐसा एक चैलेंज लिया है, एक लड़की को लेके जाऊंगा मैं डेट पे. तो आप दोनों में से कोई आएगा? नॉर्मली, बाकी कुछ नहीं यार इतना. ठीक है चलिए, थैंक यू. नाही झालं गाईस, आपली नशीब चांगली आहे थोडीशी. चल. बँडी स्टँड मध्ये संडेची एवढी गर्दी आहे, एवढी सारी गर्दी आहे. तर काही जातोय, भीती वाटते.
सुनो ना, मैं यूट्यूब पे एक ब्लॉग बना रहा हूँ। ऐसा मैंने एक चैलेंज लिया है, कोई तो लड़की को मैं डेट पे लेके जाऊंगा। नॉर्मल है, बाकी कुछ नहीं। तो आप में दोनों में कोई आएगा एक जन? आप आ जाओ ना। सोलो डेट पे क्या बोल रहे हो? जी खुद ही गर्ल्स डेट पे जा रखे गर्ल्स डेट पे आप आ जाओगे तो अच्छा लगेगा। नहीं सर नहीं? थैंक यू दीदी। थैंक यू भैया मेरा खाली बन जाता तो भी दीदी ने बोलता था। तर गाईस, अनसक्सेस. ते बोलले स्वतःच आम्ही लोक डेटवर आलोय, एकटे एकटे सिंगल सिंगल, त्याच्यामुळे बाकी काय नाही. चला, पहली बार मैं हार जाऊंगा भाई के साथ में. अरे यार भाई, दोनों भाई तबाही. ओ काय म्हणतात? अरे भाई फोटो काढ माझा पोरगा तुझा बिग फॅन आहे भाई. कुठे कुठे? कुठे गेला रे, गायब झाला. हे बघ कुठे गेला. चल. ए बघ तिथे, ते इथे इथे इथे, ते बघ, ते बघ, किती खुश झालाय बघ. काय बोलतो अबू, कसं आहे? तुझं नाव काय? अर्णव अर्णव. अरे चांगले चांगले. चल अर्णव. अर्णव, शेक शेक कर, शेक कर. चांगलं वाटलं तुला भेटून. तू व्लॉग मध्ये येणार, चालेल ना? अरे बापरे. चालेल, चल. तर काही माझा पण विचार होता त्यांच्या पंजाला ओढायचा, पण माझा हात बघा आणि त्यांचा हात बघा. त्यांचं एवढं जाड आणि माझा एवढूसा. एक्सक्यूज मी, आप लोग मेरे साथ डेट पे आओगे? मुझे एक चैलेंज लिया है यूट्यूब पे। ठीक है, कोई नहीं, थैंक यू। तर गाईस, आता मी प्रयत्न करणार, खोटा बोलणार, काय पण बोलणार आणि त्या पोरीला डेटवर घेऊन जायचा प्रयत्न खूप जास्त करणार. चलो. एक्सक्यूज मी, मैं यूट्यूब पे एक ब्लॉग बना रहा हूँ, तो ब्लॉग का टॉपिक ऐसा है. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, एक ब्लॉग बना रहा हूँ मैं यूट्यूब पे. अच्छा मम्मी है क्या? सॉरी सॉरी आंटी, सॉरी. तर गाईस, त्यांच्यासोबत त्यांची मम्मी होती, तर मला खूप, माझी तर आतमधून फाटली पूर्ण. जाऊ द्या, चुकी झाली थोडीशी, सॉरी बोललो त्यांना मी. तर दोन पोरी त्यांना विचारणार मी, आणि ते कोण भेटत पण नाही. एवढे प्रयत्न केले मी आणि खोटं खोटं पण बोललो मी. चॅलेंज लिया, ये लिया, वो लिया, तरी पण होत नाही. आता बघूया दोघं पोरीला विचारून. पुलिस वाला भी आ रहा है रे. एक मिनट आओगे क्या? यहाँ पे आओगे? मैं ना, डालना मत इंस्टा पे नहीं, ब्लर कर दूंगा चेहरे को. नहीं मत ठीक है. मत डालना तो मैं यूट्यूब पे एक ब्लॉग बना रहा हूँ, तो उसमें मैंने ऐसे चैलेंज लिया है. कौन तो लड़की को मैं रिक्वेस्ट करूँगा, उसको बोलूँगा मेरे साथ डेट पे चलने. नहीं? ठीक है. थँक यू. अजून एकदा प्रयत्न करतोय. एक्सक्यूज मी, मैं यूट्यूब पे एक ब्लॉग बना रहा हूँ, चैलेंज लिया है. कोई तो लड़की को मैं कन्विंस करूँगा और उसको बोलूँगा मेरे साथ डेट पे चलने. नाही? तर गाईस, त्याने नाहीच बोललं. चला आता. तर गाईस, कमीत कमीत 5-6 जणांना विचारलं मी, ते 5-6 जणांनी सर्वांनी नाहीच बोलले. तर त्याच्यामुळे आम्ही थोडा बोललो आराम करू, इथं बसू आणि लास्ट टाइम ट्राय करणार, त्याच्यानंतर डायरेक्ट घरी जाणार. असं काय होणार नाही गाईस, कंप्लीट करणार हा ब्लॉग. एक्सक्यूज मी, मैं यूट्यूब पे एक ब्लॉग बना रहा हूँ, ओके तो उसमें ऐसे मैंने टास्क, एक चैलेंज है. एक लड़की को कन्विंस करना है, और एक कॉफी नाही. काहीच माझ्या नशिबात काय आहे यार, कोण पोरगी मला बघत नाहीये, काहीच काय सीन नाही. या वेळी गाईज, हा ब्लॉग झाला नाही तर काहीतरी मोठा काहीतरी तुम्हाला सांगतो एंडिंग मध्ये. चलो. एक्सक्यूज मी, मैंने यूट्यूब पे एक चैलेंज लिया है. ऐसा कौन सी लड़की को कन्विंस करना है, उसको डेट पे जाना है. नहीं 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 तर गाईज, आपली नशीबच खराब आहे. आणि किती वाजले आता? 7 वाजले. आम्ही केव्हाच आलो आणि आता म्हणते एक पोरगी आमच्या लोकांना हो नाही बोलली आहे. जाऊ दे देवा प्लीज. एक्सक्यूज मी, मैं यूट्यूब पे ना एक ब्लॉग बना रहा हूँ, चैलेंज वाला. ऐसा मुझे एक लड़की को कन्विंस करना है, आप मेरे साथ डेट पे आओगे. ऐसा नॉर्मल कॉफी पीना है एक. we're not doing that थँक यू. तर गाईस, माझ्या नशिबात काय यार, कोण पोरगी मला होच नाही बोलत. मी तुम्हाला नंतर सांगत काय जे आहे ते. सुनो ना, मैं यूट्यूब पे एक ब्लॉग बना रहा था, तो मुझे कोई लड़की तो मिली ना. आप मेरे लिए गाना गाओगे क्या? आपके लिए गाना? हाँ.
आपके लिए गाना कैसे गाओ? कौन भाई सा तो लड़की गाओ लेके आओ भाई। लड़की लेके आओ तो चैनल है क्या मतलब? हाँ, YouTube क्या पे। कितने और कितने वो है? ज्यादा नहीं है, 5 लाख सब्सक्राइबर है। 5 लाख है और 6 लाख भाई यार, Instagram पे। क्या बात है। बस भाई बस आप ना, तो अब फेमस तो है तू ना, गा- ना, नहीं ना। भाई मेरी आवाज बहुत गंदी है भाई, इधर से कर भाई। तो गाना गा दो अच्छा से। चल चल गा। कॉपीराइट आ जाएगा ना। नहीं आएगा, आपका आवाज है ना। जरा सी दिल में दे जगह तू, जरा सा अपना ले बना, जरा सा ख्वाबों में सजा तू, जरा सा यादों में बसा। मैं चाहूं तुझको मेरी जा बेपना, फिदा हूं तुझ पे मेरी जा बेपना। ओ, ओ, थँक्यू बहुत अच्छा लगा. काय बोलते? मस्त फिरतोय मी. पोरी सोबत आलो बँडिशन मध्ये. कुठला पिक्चर आहे? नटवारा. मी आलोय पोरी सोबत फिरायला. फिर ऑल द बेस्ट. काय दिसणार आहे? खरं हम फिरना फिर. पर तू भी क्या याद रखेगा, कल्पना तेरे को एक लड़की के साथ घूमने दे रही है. थँक्यू कल्पना. असं सपोर्ट करत राहा. लवकरच तुला दुसरं लग्न करून दाखवणार मी. ऑल द बेस्ट. लवकरच तुला मिळेल असं लगता. चल पिलू बाय. ठीक आहे. मैं यूट्यूब पे एक वीडियो बना रहा हूँ चैलेंज वाला. ऐसा चैलेंज मिला है, एक लड़की को कन्विंस करना है, पे जाना है. नॉर्मल यार कर दो यार, मेरे को रिजेक्शन मिल गया है. लड़की को हाँ मैं कन्विंस करूंगा, मतलब आपको अब मेरे साथ डेट पे चला इसका. खाली नॉर्मल कॉफी पी के आपको जो खाना रहेगा वो खाना, बस कुछ नहीं. यूट्यूब पे कितने सब्सक्राइबर है? ज्यादा नहीं, 5 लाख सब्सक्राइबर, इंस्टाग्राम पे 6 लाख फॉलोवर है. करोगे क्या? तो फॉलोअर की पूछ ली है. ऐसे ठीक आहे, थँक्यू. तर काय आता मी वजन चेक करतो, कारण की लास्ट टाइम माझं वजन 60 होता. आता बघू किती आहे. अंकल ये कितना वजन हो गया? 70 के अंकल 65. आपला वजन आता पूर्ण झालंय 70, कारण की आता मला वजन कमी करायला लागेल, बॉडी बनवायला लागेल पहिलं. तर गाईस मी प्रयत्न खूप जास्त केला कुठेतरी पोरीला माझ्यासोबत डेटवर घेऊन जायसाठी. तर कुठली पण पोरी मला हो नाही बोलली, कारण मला वाटतं माझी ड्रेसिंग सेन्स आणि माझे हेअरकट बेडकट मुळे. तर गाईस हा ब्लॉग कंटिन्यू परत मी करणार, आणि जेव्हा एकदम म्हणजे VIP बनून जाणार आणि असा सोबत म्हणजे बॉडीगार्ड ठेवून जाणार, असं काहीतरी करणार प्लॅन आहे. तर या ब्लॉग तुम्ही आतापर्यंत बघितला असेल. थँक्यू सो मच गाईस. प्लीज सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.